सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शंकरजी धपाटे साहेब, डॉक्टर श्रीनिवाजी रेड्डी सर, मंचावर उपस्थित मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय आंबेकर साहेब, ज्यांच्यामुळं या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं, ते आमचे स्नेही मित्र गुरुबंधू, लातूर जन्मभूमी जरी असली कर्मभूमीवर जास्त प्रेम करणारे आमचे प्रकाशजी बोरगावकर, ज्यांच्या साठी हा इथे कार्यक्रम संपन्न होतोय, ते सत्कार होते डॉक्टर राजेशजी बोले सर, आदरणीय वहिनी, त्यांचे दोन्ही चिरंजीव सन्माननीय मुंडे सर, डॉक्टरावर अतोनात प्रेम करणारे डॉक्टरांचे सर्व स्नेही, मराठी पत्रकार संघाचे सारे पदाधिकारी आणि जो सांगीतिक कट्टा त्या ठिकाणी प्रकाशजी बोरगावकर यांनी नव्याने सुरुवात केलेला आहे, त्या कट्ट्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कलावंत, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पत्रकार बांधव, मनापासून इंगोले सरांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. माझा त्यांचा काही फारसा परिचय नाही, पण गेली 2 तासापासून त्यांचं जे कौतुक ऐकतोय, डोळ्यांनी पाहतोय, त्याच्यावरून मला इलाही जमादारच्या काही ओळी आठवल्या, ज्या मला वाटते की ते तंतोतंत आपल्या या कार्यक्रमाला, सत्कार मुक्तीला आणि पत्रकार संघाच्या आणि कट्ट्याच्या आयोजकांना लागू होता. पहिल्या मनोगतापासून आमचे परमेश्वर गित्ते साहेब यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचालन केलं आणि त्यांच्या मनोगतापासून, त्यांच्या सूत्रसंचालनापासून ते डॉक्टर साहेबांच्या मनोगतापर्यंत सर्व काही मी जे ऐकलो ते सगळं माणसावरचं होतं. चांगली माणसे, हसणं, आनंदी राहणं. त्यावरून मला त्या ओळी आठवल्या इलाही जमादारच्या की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो आरशावरती, आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. त्याच्या पुढे काही दुसरे गझलकार याला अनुसरून लिहितात की ही अचानक माणसांची मागणी झाली कशी, ही अचानक माणसांची मागणी झाली कशी, माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे. राक्षसांची सर्व युद्धे संपली, राक्षसांची सर्व युद्धे संपली, दंगली करतात आता माणसांशी माणसे. माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता, कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. आणि मला वाटतंय की इलाही जमादार आज या भूमीमध्ये जर गेले असते तर कदाचित या ओळी त्या लिहिण्याचं धाडस की त्यांनी केलं नसतं. की प्रेमळ माणसं या भूमीमध्ये, या सत्काराच्या रूपाने आपल्यामध्ये मला पाहायला मिळाली. आणि खरी माणसं जर पाहायची असतील तर आता 29 गझलकारांनी या आंबेजोगाईच्या भूमीमध्ये यावं, या पत्रकार संघाकडे बघावं, या कट्ट्याकडे बघावं आणि आजचे जे सत्कार मोठे राजेश बोले सर यांच्याकडे बघावं. नक्कीच इलाही जमादार यांच्यापेक्षा ताकदीचे गझल माणसाच्या समर्थनात ती इथे लिहिली जातील, हेही मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं. इंगोले सर, आपण फार भाग्यवान आहात. त्याचं कारण असं आहे की आपण हसता, आपण सगळ्यामध्ये मिसळता, आपण अष्टपैलू आहात. हे तर आपल्यामध्ये तो नितांत गुण आहे. पण मला आवर्जून सांगावं वाटतं, सगळ्या पत्रकारांची माफी मागून, आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत,
की मी इतके वर्षाच्या करिअरमध्ये पत्रकारांच्या वतीनं एखाद्या डॉक्टरांचा सत्कार करताना कधी मी पाहिला नाही. कायम डॉक्टरांच्या विरोधात जर कोणी लिहिणारा असेल तर तो पत्रकार आहे. आता ते चांगलंच लिहितात, चांगल्यासाठीच लिहितात, माणसाच्या कुठल्या तरी माणुसकीचे धर्म पाळण्यासाठीच लिहितात. चांगल्या गोष्टी कदाचित त्या नाही लिहिल्या म्हणून ते वाईट असू शकत नाही, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण एखादा माणूस चांगलं कौतुक करतोय ते फक्त एक पेपर पुरतं लिहिण्यापुरतं मर्यादित ज्या भूमिकेमध्ये ते असतात त्याच्यापेक्षा जास्त एखादी जर डॉक्टर राजेश शिंगोले सारख्या, आता आमच्या रेड्डी सरांनी सांगितलं, एखादी पेशंट जर दगावला तर त्याला किती ठोकायचं, कसं ठोकायचं, या भूमिका ज्या वटवतात ते पत्रकार, आज त्यांच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद माझ्या मताने तुमच्यापेक्षा जास्त मला त्यांच्या चेहऱ्यावर. आणि याच्यापेक्षा मोठा आनंद, याच्यापेक्षा मोठं काही कोणाच्या पदरात पडेल असं मला वाटत नाही. कारण संगीत डॉक्टर यांचं नातं बऱ्यापैकी जवळचं आहे, संगीतकार पत्रकार याचंही नातं बऱ्यापैकी जवळचं आहे. पण डॉक्टरांचं आणि पत्रकाराचं एक वेगळं नातं खऱ्या अर्थानं मला अंबाजोगाईमध्ये पाहायला मिळालं आणि ते क्वचितच महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळालं. आणि म्हणून आपल्या नशिबात एवढं चांगलं पुण्य, एवढे चांगले मित्र पत्रकाराच्या रूपाने आपल्या आहामध्ये आहेत. हे सगळ्यात मोठी तुमच्या श्रीमंती जर कोणती असतील तर मला वाटतं की ही आहे. आणि म्हणून पत्रकाराचं मी मनापासून अभिनंदन करतो, आपलं कौतुक करतो. ज्याच्यासाठी मी या ठिकाणी सत्कार होतो, जो शिफाबल मध्ये आपण रेकॉर्ड केला 92 गायकांनी मिळून, तो कोल्हापूरला गेला. खऱ्या अर्थानं आपला सत्कार माझ्या दृष्टीनं या अंबाजोगाईच्या मातीत या पत्रकाराच्या सानिध्यामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कॉन्फरन्समध्ये तो 94वा जो तुमचा कॉन्फरन्स होणार आहे तो रेकॉर्ड जर आपण या भूमीमध्ये केला, आणि मला वाटतं की आपण तो कराल, या मातीमध्ये आपण तो रेकॉर्ड करावा, या सदिच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं तेव्हा आपण या मातीमध्ये कर्तृत्वान सुपुत्र हो, हेही मी या निमित्ताने सांगतो. आपण म्हणाला की वहिनीने सांगितलं की आता ते ही ट्रॉफी कुठे ठेवायची, त्यावरून मला एक जोक आठवला, विनोद आठवला. म्हणजे वहिनी आपण त्याच्यावर ते काही मनावर घेऊ नका, म्हणजे तुमच्यासाठी नाही, की कायम सर हसत राहतात, प्रकाश बोरगावकर सर आमचे हसत राहतात, त्याच्यावर आठवलं. थोडंसं हलकं म्हणून सांगतो मी की असं दोन घर असतात, शेजारी असतात, म्हणजे इंगोले सर असतात किंवा बोरगावकर सर एकमेका शेजारी असतात. इंगोले सरांच्या घरी दररोज हसणं असतं, कायम हसणं. प्रकाश बोरगावकरच्या सरांच्या घरी कायम भांडण. एक दिवशी वहिनी आणि प्रकाशजी म्हणतात इंगोले सरांच्या घरी कायम हसतात, काय राजा आहे, पण ते दोघे मिळून त्यांना जाऊन विचारूया. इंगोले सरांकडे जातात. प्रकाश, राजेशजी तुमचं काय तुम्ही कसं राहता बायकोसोबत, कसं वावरता, एवढं तुम्ही आम्ही कधीही बघितलं की तुम्ही कायम हसतच राहता, तुमच्या घरातून हसण्याचाच आवाज येतो, काय कारण आहे त्याचं. राजेश, जाऊ दे बाबा प्रकाश, माझ्या कशाला विचार, जाऊ दे, जे आहे ते समजा. शांत बसणारे ते प्रकाश करते, तरी आता असापर्यंत विचारतात नाही सांगायलाच पाहिजे तुम्हाला. परमेश्वरजी सांगा तुम्ही काय कारण आहे. शेवटी आता ऐकत नाहीत, महिन्यानंतर गुरु आहेत, आता गुरुला सांगणं कर्तव्य आहे म्हणून राजेश सांगतात. काहीच नाही म्हणते प्रकाशजी, घरात जर आमचं काही गुरगुर झाली तर बायको मला बेलनं फेकून मारते, बेलनं हुकलं तर मी हसतो, बेलनं लागलं की बायको हसतो. कदाचित चित्रपटाच्या सुरुवातीला घटना किस्से पात्र नाहीये, त्यामुळे मी वहिनीच्या समोर आहे, नाहीतर वहिनी मला काही म्हणू नये त्यासाठी मी सांगून टाकून जातो. कारण हे सांगितलं याच्यासाठी की त्यांनी सांगितलं की घरात हे शिल्ड कुठे ठेवायची, हे अजून एक अधिक सरांनी सांगितलं की त्याचे 4 पोते भरलेले आहेत. मला वाटतं की महिला भगिनी या सेन्सिटिव्ह असतात, त्या त्यांच्या भावना, त्यांच्या प्रेम सर्वांसमोर कधी व्यक्त करत नाही.
आणि मला वाटतं केवळ त्या भावनेपोटीच वहिनी तुमची शेक ती घरात ठेवली हॉस्पिटलमध्ये ठेवली. त्याचं कारण हे आहे, मी खात्रीनं सांगतो, वहिनीच्या मनातली गोष्ट सांगतो मी, की तुमचं कौतुक होताना तुमच्यापेक्षा जास्त आनंद कदाचित ते बहिणींना होतोय. आणि ते शील्ड घरात ठेवलं तर कोणी बघणार नाही, हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर येणारे जाणारे तुमचे मित्र परिवार सगळे बघतील आणि ते तुमचं कौतुक करतील. ज्यांचं तुमचं कौतुक ऐकण्यामध्ये त्यांचं समाधान आहे, म्हणून त्या भावनेने ते शील्ड तुम्हाला त्यांनी हॉस्पिटलमध्ये पाठवा म्हणालं, हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. त्यामुळं फार कमी लोकांच्या नशिबात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. प्रकाश बोरगावकर सरांनी या ठिकाणी ते विद्यार्थी म्हणून राजेश इंगोले सरांचं कौतुक केलं. मला त्याच्यावरून एक गोष्ट आठवली, माझ्या गुरुजींचा त्यांनी उल्लेख केला, पंडित शांताराम चिगरी गुरुजी, जे दोन्ही डोळ्यांनी आले होते. मी त्यांच्याकडे साधारण 20 वर्ष संगीत शिकलो. राज सर, मी आपल्यासाठी सांगतो की शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये फार क्वचित असे विद्यार्थी असतात की त्याच्या नशिबाला गुरुची थाप येत असते, फार क्वचित म्हणावी. आणि जरी ती थाप येत असली तरी कुठलाच गुरु शक्यतो विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतच नाही. मी 20 वर्ष गुरुजीकडे संगीत शिकलो, पण 20 वर्षामध्ये कधीच माझ्या गुरुजींनी मला कौतुकाची थाप दिली नाही. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की त्यांचं माझ्यावर प्रेम नव्हतं, की मी त्यांचा शिष्य नाही. अतोनात ते प्रेम करायची पदोपदी आम्हाला ते जागायचं, पण कधीच त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलं नाही. पण पाठीमागं आवर्जून सांगायचे. तुरफ खान मला म्हणायचे गुजराती, तुरफ खान सुद्धा फार छान गातोय, पण कोण रियाज करत नाही. म्हणजे ही सुद्धा एक कौतुकाची थाप आमच्यासाठी आहे. आणि मला वाटतंय आज प्रकाशजींनी तुमच्याबद्दल जी कौतुकाची थाप दिली, तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान, नशीबवान आहात. आणि या मातीसाठी, या भागासाठी सातत्यानं प्रकाशजी यांचा आग्रह असतो की इथले कलावंत जगले पाहिजे, तिथले कलाकार मोठा झाला पाहिजे. केवळ संगीत क्षेत्रच नाही, साहित्य असेल, संगीत असेल, नाटक असेल, इतरांना मला मदत करायची भावना असेल, म्हणजे जेवढं व्यक्तिमत्व आपलं आम्हाला भावलं ऐकल्यानंतर तेवढंच व्यक्तिमत्व ते आम्हाला भावतंय. आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की त्याला आंबेजोगाई, मी मागेही एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मला बोलल्यावर मी त्यावेळी सांगितलं होतं की लातूरनी आंबेजोगाईला दिलेली ती गिफ्ट म्हणजे प्रकाश बोरगावकर. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या लातूरचा की लातूरचा एक सुपुत्र या मातीमध्ये एवढं मोठं काम उभा करतो, एवढं माणसं जोडतो आणि त्या माणसाला एक सन्मान देण्याचं काम, त्यांना उभारी देण्याचं काम, त्यांना मोठं करण्याचं काम सातत्यानं मनामध्ये फिरून धडपडत असतो. सर, कौतुक करून घेणारे किंवा स्वतःचा मोठेपणा सांगणारे फार लोक मी पाहिलं आहे. माझं काही आयुष्य फार मोठं नाही, पण कायम दुसऱ्याला मोठं म्हणण्यामध्ये, कायम दुसऱ्याला मोठेपण देण्यामध्ये, कायम दुसऱ्याचा सन्मान करण्यामध्ये जर अग्रगण्य कुणाचं नाव असेल तर प्रकाश बोरगावकर यांचं. त्यांनी मला बोलवले म्हणून मी तुमच्यासमोर बोलत नाही, माझ्यापेक्षा कदाचित जास्त आपल्याला अनुभव आहे. आणि म्हणून अशा माणसाच्या पाठीमागं आपण सगळे पत्रकार तर कायमच आहात. आता नवीन ते प्रयोग जे करत आहेत कलाकार गटाच्या माध्यमातून त्याच्याही पाठीमागं, कारण कलाकारांना एखादी कार्यक्रम घ्यायचा असेल, कार्यक्रम ठेवायचा तर सगळ्यात मोठी अडचण असते ती आर्थिकतेची. आणि आपण सरळ हाताने त्यांच्या पाठीमागं मदत उभी करावी हेही विनंती या निमित्तानं करतो. खरं तर राजेश इंगोले सरांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं एवढं मोठं काम उभं त्यांनी केलं, एवढा मोठा सन्मान त्यांना मिळाला आणि त्यांचा सत्कार माझ्यासारख्या एका सामान्य एका नवोदिताच्या हस्ते व्हावा, खऱ्या अर्थाने माझं भाग्य आहे, माझ्या 2 हाताचे भाग्य आहे की अतिशय चांगल्या आणि पवित्र कामासाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. त्यांचा सत्कार करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रकाश बोरगावकर सरांचे आणि कलाकार गटांचे, खास करून माझ्या पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकारांनी सांगितलेली दिशाबद्दल मी अगदी थोडक्यामध्ये दिशाबद्दल सांगतो. दिशा प्रतिष्ठान मागच्या 4 वर्षामध्ये लातूर क्षेत्रामध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करतो. शिक्षणामध्ये साधारण जे विद्यार्थी गरीब आहेत, त्यांची परिस्थिती नाही, पैसे नाहीत म्हणून जे शिकत नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक फीस भरण्याचं काम दिशा प्रतिष्ठानच्या वतीने करत असतो. 18 जणांची कमिटी आहे, त्यामध्ये अभिजित देशमुख आहेत, डॉक्टर सारडा आहेत, डॉक्टर पोद्दार आहेत, डॉक्टर किनीकर आहेत, असे 18 जणांची कमिटी आहे. त्यांच्या माध्यमातून सगळं काम होत असतं. मागच्या 4 वर्षामध्ये साधारण 3-3.5 कोटी रुपयाची मदत शिक्षणामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना करू शकलो आणि आरोग्यामध्ये आम्ही फिरता दवाखाना चालू केला. 4 वर्षामध्ये डॉक्टर साहेब साधारणतः 85,000 रुग्णांची आम्ही तपासणी केली आणि छोटे मोठे साधारण 1,500पेक्षा जास्त मोठे ऑपरेशन, ज्या ऑपरेशनची किंमत 1 लाख ते 10 लाखापर्यंत आहे,
असे साधारण 1,500 ऑपरेशन आम्ही 100% मोफत केले. प्रकाश भाऊंनी ती शाखा दिशा पेशंटची इथं चालू करावी अशी विनंती केली, पण मला वाटतंय की तसं जर झालं तर खऱ्या अर्थानं ह्या अंबेजोगाईच्या वैद्यकीय क्षेत्राचं मला वाटतं की थोडंसं डिमोशन होईल असं वाटतं. एवढे चांगले डॉक्टर या ठिकाणी आहेत. माझी आपल्यालाच विनंती आहे की लातूर या अंबेजोगाईमध्ये सर्व जेवढे काही डॉक्टर आहेत आपल्या सर्वांनी जर मिळून या अंबेजोगाईकरांसाठी जर आपल्याला काही करता आलं तर आपण ते पुढाकार घ्यावं. कारण अशाच पद्धतीचं काम आम्ही लातूरमध्ये करतो की दररोज एक डॉक्टर 2 तास फ्री सेवा आमच्या ओपीडीला देतो. ते किनीकर सर असतील, पोद्दार सर असतील, चेतन सारडा असतील, ज्यांच्याकडे तुम्हाला 5-5 दिवस नंबर लागत नाही ते डॉक्टर आमच्याकडे येऊन 20 रुपयामध्ये आपली सेवा देतात. तेच डॉक्टर म्हणजे तेच काम आपण या ठिकाणी करावं हीही विनंती या निमित्ताने करतो. आणि जिथं कुठं गरज वाटेल की समजा केवळ ओपीडीवर भागत नाही, मोठे ऑपरेशन असतात. प्रकाशजी आपण असतात, पत्रकार बांधव असतील, मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो की दिशा पेशंट सगळेच मदत करते असं नाही, पण एखादी व्यक्ती बुडत आहे पाण्यात तर त्याला न बुडू देण्याचा इतका आधार दिशा प्रतिष्ठान या मागच्या 3-3.5 वर्षामध्ये कायम दिलेला आहे. आणि अंबेजोगाईकरांसाठी ते कायम आमचे दिशा पेशंट दार खुले राहतील. आपल्या भागातील एखादी गरजू रुग्ण असेल, त्याचं मोठं ऑपरेशन असेल, आपण कधीही सुचवा, दिशा प्रतिष्ठान सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे त्याची ताकद करून उभा राहील हाही विश्वास या निमित्ताने देतो. प्रकाश भाऊ आपण या ठिकाणी बोलवला, मान सन्मान दिला, बोलण्याची संधी दिली आणि एवढ्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची हे मोठं भाग्य माझ्या नशिबात आलं. त्याबद्दल मी स्वतःला मी भाग्यवान समजतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.